जयश्री मदनभाऊ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगली लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात त्यांचे आणि मदनभाऊ पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि याच अनुषंगाने विशालदादा पाटील यांची अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून जयश्री मदनभाऊ पाटील यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला। त्यांनी आपल्या समर्थकांना भेटून योग्य ते मार्गदर्शन केले। यामुळेच मदनभाऊ पाटील यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत। मदनभाऊ पाटील यांच्यानंतर ही जनसेवा करण्याचे कार्य जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी अखंडित ठेवले आहे। म्हणूनच सांगली लोकसभेनंतर आता विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे। अशामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनाच काँग्रेसमधून उमेदवारी मिळावी अशी संपूर्ण सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदारांची आहे आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेस वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे। या प्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा त्यांना सकारात्मक आश्वासन दिल्याचं कळतं आहे। या प्रसंगी माजी नगरसेवक संतोषदादा पाटील, शीतल लोंढे आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची मी माझ्याबरोबर प्रशांत पाटील, कैयूम पटवेगार, संतोष पाटील तसेच अजित सूर्यवंशी अशा आम्ही सगळ्यांनी भेट घेतली आणि आमच्या काँग्रेसच्या उमेदवारीची मागणी केली आणि निश्चितपणे त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि अजून आपल्या इथली काँग्रेसची उमेदवारी ही निश्चित झालेली नाही आणि नक्कीच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं। हेच ठरलं होतं की यावेळेला आम्हाला संधी द्या, पुढच्या वेळी तुम्ही उभं राहा। 19ला तरी पृथ्वीराज पाटलांनी तुम्हाला सांगितलं होतं की यावेळी मी उमेदवारी घेतो आणि तुम्हाला संधी द्या। मोदीला असताना सुद्धा उमेदवारी निश्चित झालेली नाही असं आम्हाला सांगितलं नानाभाऊंनी। समजा उद्या उमेदवारी निश्चित उद्या अगर न होईल तुम्ही जो उमेदवार असेल त्याचं काम करणार का? तुम्हाला जर का उमेदवारी नाही मिळाली, दुसऱ्याला मिळाली तर तुम्ही त्यांचं नाही, आम्ही निश्चित उभं राहणार। काँग्रेस जर का तुम्हाला उमेदवारी आम्ही उभं राहणारच कुठल्याही परिस्थितीत। काँग्रेसला सोडली पाहिजे असं पहिला आग्रह राहील। पहिले आग्रह राहील, पण आमची उमेदवारी निश्चित राहील। मदन भाऊच्या पराभवासह संतोष पाटील यांनी सांगितलं तो रिपीट करा। शल्य जे दलितचा पराभव झाला त्या शल्य होत असले म्हणजे तोच मुद्दा तुम्ही सांगितलं तुम्ही बोला, तुमच्या तोंडातून बोला। तीच एक की आम्हाला कधी काम केलेल्याचा श्रेय घ्यायचं नसतं। करोनाच्या काळात जेव्हा महापालिकेच्या वेळी आम्ही सगळ्यात जास्त म्हणजे महापालिकेच्या दवाखान्याला जास्त सगळं पुरवलं होतं साहित्य। जवळजवळ 10-15 लाखाचं मी साहित्य दिलं। मदन भाऊच्या नंतर सिव्हिल हॉस्पिटलला आपण डायलिसिस मशीन दिलं होतं। परत आमचा मदन भाऊ युवा मंच हा सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतो आणि अशी बरीचशी कामं आमची छोटी मोठी झालेली आहेत किंवा पुराच्या काळात सुद्धा म्हणजे आम्ही तेव्हा आम्हाला काही पोस्टरबाजी करायची नव्हती, म्हणजे करत नाही आम्ही। त्यामुळे 2000 पूर हा आपल्या इथे नवीन नाही आहे। 2005 साली मदन भाऊंनी सुद्धा भरपूर युवा मंचाने काम केलं आणि त्याच्यानंतर सुद्धा आमच्या इथे 4 सेंटर आम्ही चालवली होती पुराच्या काळात। संतोषच्या इकडे एक होतं, आपल्या दामानी हायस्कूल, सर्वोदय, अशी 4 सेंटर आणि तिथे जास्तीत जास्त लोक आपली होती, त्यांची सगळ्यांची सोय आम्ही केली होती। कालच महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची आम्ही भेट घेतली आणि माझ्याबरोबर संतोष पाटील, अजित सूर्यवंशी तसेच प्रशांत पाटील व कैयूम पटवेगार आम्ही ते चौघं पण होते आणि आम्ही पक्षाकडे काँग्रेसची उमेदवारीची मागणी केली आणि त्याप्रमाणे त्यांना सर्व सांगलीची परिस्थिती सांगितली आणि त्यांनी आम्हाला निश्चितच चांगला प्रतिसाद दिला आणि अजूनही सांगलीची उमेदवारी ही निश्चित झालेली नाही आणि त्यामुळे आम्ही योग्य वेळी विचार करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही असं पण सांगितलं की 25% महिलांना उमेदवारी द्यायचं धोरण काँग्रेसचं आहे, तर त्याप्रमाणे आम्हाला ही काँग्रेसची उमेदवारी मिळावी असा आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरलेला आहे
आणि नाना भाऊंनी सुद्धा आम्हाला सांगितलंय की नक्कीच महिलांचा इथे विचार होईल. भाऊंचा जो पराभव झाला मंत्री असताना 2009 साली यांचा जो पराभव झाला मदन भाऊंचा, तर त्याचं शल्य आम्हाला सर्वांनाच, आमच्या कार्यकर्त्यांना आणि मदन भाऊंना तर तेव्हा खूपच ते मनाला लागलं होतं. त्यामुळे हा कलंक धुवून काढण्यासाठी माझी उमेदवारी ही निश्चित असेल. उमेदवारी का पाहिजे हे सांगितलं. काय मुद्दे काय तुम्ही मुद्दे काय सांगितले? मुद्दे एवढे अशी सांगितली की मदन भाऊंच्या नंतर लगेच 2 वर्षांनी निवडणूक लागली होती. त्यामुळे त्याचं नुकतंच निधन झाल्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा असून सुद्धा तेव्हा मी संभ्रमात होते. त्यामुळे मी उमेदवारी घेतली नाही. आणि तेव्हा गुणधर्म नाही. वहिनीने मगाशी सांगितलं मी केलेल्या कामाची पोस्टरबाजी करत नाही. वहिनीने जे काम केले सगळ्यांनी बघितले, त्याची जाणीव विचारदादाला आहे, पक्षाला आहे. पक्ष निश्चित वहिनींचा विचार करा.